छत्रपति संजय बलिराजा संगठन भारत की बैठक का आयोजन सुभेदरी गेस्ट हाउस में किया गया। ये बैठक संगठन के संस्थापक अध्यक्ष निवृत्ति डाक पटेल की अध्यक्षता में संपन्न हुई। बैठक में महाराष्ट्र के विभिन्न हिस्सों से आए पदाधिकारी और नए सदस्य शामिल हुए। सभी पदाधिकारियों ने संगठन की दिशा नीतियों और भावी योजनाओं पर विचार विमर्श किया। नए सदस्यों ने अपना परिचय दिया और संगठन के उद्देश्यों में आत्मसात करने के बाद सही संस्थापक अध्यक्ष निवृत्ति डाक पटेल ने सभी को संगठन के प्रोटोकॉल का कड़ाई से पालन करने की बात कही और संगठन को मजबूत बनाने पर बल दिया। उन्होंने ये भी आश्वासन दिया कि संगठन की ओर से महिलाओं और रोजगारों के अवसर की प्रदान की जाएंगे। पण हेच आहे की महिलांसाठी हे का ही स्टेज योग्य वाटलं की मेन मुद्दा म्हणजे आता इथं शेतकरी म्हणजे जे छोट्यातल्या छोट्या वर्गातली महिला आहे जी शेतात राहते काम करते तिच्यासाठी सुद्धा इथे खूप छान कौतुकास्पद स्टेज आहे। त्यामुळे आम्हाला अभिमान आहे की हे बळीराजा संघटना ही आज आपल्याला म्हणजे बोलवली, आपल्याला मान सन्मान दिली, तर आपण महिलांसाठी पण हे खूप छान स्टेज आहे। म्हणून मी म्हणजे छोट्यातल्या छोट्या महिलांना मी या संघटनेत आणण्याचा प्रयत्न करणार आहे आणि माझ्या आत्ता ऑल महाराष्ट्रात माझी इतकी महिला माझी ओळखीचे की मी प्रत्येक जिल्ह्यात मी महिला उभं करण्याची ताकद मी आज ठेवलेली आहे आणि आज मी संपर्कात आहे, वासिम आहे, म्हणजे पूर्ण विदर्भ जिल्हा माझा ओळखीचा झालेला आहे। महाराष्ट्रात माझी खूप ओळख असल्यामुळं मी या संघटनेला त्या महिलांनी जोडणार आहे आणि त्यांच्या माध्यमातून मी शेतकरी महिला वर्गापर्यंत पोहोचणार आहे। म्हणून मला संघटनेच्या महिला खूप मोठ्या प्रमाणात वाढवायची इच्छा आहे। आपलं नाव सांगा। आता जस्ट काय चर्चा चालू होती की बचत गटांना तुमच्या संघटनेमध्ये इन्व्हॉल्व करणार आहोत। हो, जर बचत गटांची इच्छा असेल तर नक्कीच माझे स्वतःचेच 52 बचत गट आहेत, होऊ शकते मी त्या गटांना सुद्धा मी इन्व्हॉल्व करेन। म्हणजे महिलांना तुमच्या बचत गटात आर्थिक सहाय्य मिळू शकते। सहाय्य देऊ, आपण नक्कीच देऊ। संघटनेचे अध्यक्ष सर आपले बाकी सगळे टीम मिळून जर आपण याच्यात महिलांसाठी काही करण्यासारखं असेल तर आपण नक्कीच करूयात आणि ते करणारच आहे, 100% करणार। मी अनिता पाटील, प्रदेशाध्यक्ष।